हॅलो नमस्कार. न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. इन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणामध्ये जैवविविधता, ज्याला आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतो, राईट. हा जो बायोडायव्हर्सिटी टॉपिक आहे तो महत्त्वाचा आहे. इन्व्हायरमेंटमध्ये जर आपण प्रिलिम्सचा विचार केला, राज्यसेवेच्या प्रिलिम्सचा जर विचार केला, तर साधारणतः 1 ते 2 प्रश्न लक्षात घ्या. एखादा प्रश्न आला तर तो कन्सेप्च्युअल असू शकतो. जास्तीत जास्त प्रश्न हे जोड्या लावा स्वरूपात प्रश्न विचारले जातात. लक्षात घ्या, पेअर स्वरूपात प्रश्न विचारले जातात. UPSCच्या परीक्षेमध्ये सुद्धा तुम्ही अभ्यास करत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा अशा स्वरूपाचा आपल्याला प्रश्न दिसतात. क्रिटिकली इंडेंजर्ड कोणते पक्षी आहेत, प्राणी आहेत, त्याचं कॅटेगरायझेशन असेल. जसं आपण एक शॉर्ट लेक्चर, लक्षात घ्या, एक शॉर्ट लेक्चर यूट्यूबला मी अपलोड केलं काही दिवसांपूर्वी. त्याच्यामध्ये हे सांगितलंय की IUCNचं कॅटेगरायझेशन कशा पद्धतीचं असतं, त्याचा आधार काय असतो, यावर मी बोललेलो आहे. ते लेक्चर तुम्ही नक्की बघा आणि त्याचा फायदा होईल, राईट. सो प्रिलिम्समध्ये 1-2 प्रश्न असतात आणि त्या 2 प्रश्नांसाठी जर आपल्याला व्यवस्थित ॲनालिसिस जर तुम्ही कराल तर पहिली गोष्ट आहे की PYQमध्ये जास्तीत जास्त प्रश्न जे आहेत ते स्पेशीजवर विचारलेले आहेत आणि त्यानंतर मग काही नॅशनल पार्क्स, मग जे काही कन्झर्वेशनचे जे काही प्रयत्न असतील, सँक्चुरी असेल, राईट, यातला डिफरन्स असेल वगैरे, या सगळ्या गोष्टी विचारल्या जातात. मग आपण वाचत असताना पहिली गोष्ट बेसिक अवॉइड करू शकत नाही. बेसिक याचा अर्थ काय की तुम्ही स्टेट बोर्ड जे आहे, स्टेट बोर्डला इग्नोर करू शकत नाही. तुम्ही स्टेट बोर्ड हे मस्ट आहे, केलंच पाहिजे. ते लक्षात घ्या. आतापर्यंतचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते स्टेट बोर्डमधून आलेले आपल्याला दिसून येतात, त्याच्यामुळे स्टेट बोर्ड हे मस्ट आहे. इयत्ता 11वीच्याच पुस्तकामध्ये तुम्हाला चॅप्टर 2-3, मला वाटते दुसराच चॅप्टर काहीतरी आहे, तो बायोडायव्हर्सिटीवर आधारित आहे. त्यामधून आपण बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये पाहणार आहोत आणि काही अप्लाइड बेस पण गोष्टी पाहणार आहोत. आता बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय याकडे जाण्याआधी पहिली गोष्ट, हा जो शब्दाचा वापर जो आहे तो सर्वप्रथम कोणी केला, म्हणजे अशा स्वरूपाचे प्रश्न आलेले आहेत. जसं आपण इकॉलॉजीमध्ये पाहिलं होतं तसं 1985मध्ये, लक्षात ठेवा, 1985मध्ये एक रोजेन नावाची व्यक्ती होती. रोजेन, ठीक आहे. बाकी मी तुमचं म्हणजे त्याचा इनिशियल VG रोजेन असं त्याचं आहे, पण फक्त रोजेन नाव लक्षात ठेवा तुम्ही. यांनी जो आहे तो जैवविविधता हा जो शब्द आहे तो प्रथमतः वापर केलेला आहे. आणि जैवविविधता म्हणजे काय बघा, आता याला वेगळं सांगायची गरज नाही की जसं आपण पृथ्वीवर सजीव सृष्टी आहे, या सजीव सृष्टीची विविधता आणि व्याप्ती म्हणजेच काय तर बायोडायव्हर्सिटी आहे. जसं आपण आपल्या डोळ्यांनी पाहत आहोत की कितीतरी प्रजाती आपल्याला दिसतात. विचार करू शकता तुम्ही, म्हणजे गायीच्या कितीतरी जाती आपल्याला माहिती असतात, बरोबर आहे. म्हशी, शेळी, हे आपण म्हणजे रोज पाहत असलेले हे पक्षी आहे, प्राणी आहेत किंवा पक्षी आहेत, राईट. पण इतरही अशा अनेक गोष्टी आपण पाहिलेल्याच नाही आहेत. परंतु आज जर तुम्हाला इथे बघा, इथे स्टेट बोर्डमध्येच त्यांनी दिलेलं आहे की माहीत आहे का तुम्हाला, त्यांनी असं सांगितलंय तुम्हाला की मुंग्यांच्या, ज्या मुंग्या असतात त्यांच्या जवळपास 20,000 प्रजाती आहेत. म्हणजे त्यात किती प्रजाती आपण बघितल्या असतील, लक्षात घ्या, ठीक आहे. भुंग्यांच्या जवळपास जर आपण पाहिला तर 3 लाख प्रजाती आपल्याला माहिती आहेत, ठीक आहे. म्हणजे शास्त्रज्ञांना ज्या गोष्टी आत्तापर्यंत माहिती झाल्या आहेत त्यापैकी जर आपण पाहिलं तर माशांच्या जवळपास 28,000 प्रजाती आहेत आणि ऑर्किडच्या जवळपास याच्यामध्ये सुद्धा 20,000 प्रजातीच्या आहेत, त्या आपल्याला दिसून येतात. ही चकित करणारी गोष्ट आहे. पर्यावरण शास्त्रज्ञ व उत्क्रांतीचा अभ्यास करणारे जे जीवशास्त्रज्ञ आहेत या जैवविविधतेचं महत्त्व समजावून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि अजूनही शोध सुरू आहे. सुमारे जवळपास 1.8 दशलक्ष प्रजाती ज्या आहेत त्या नोंदवण्यात आलेल्या आहेत संपूर्ण जगामध्ये. आतापर्यंत माहीत नसलेल्या प्रजातींचा शास्त्रज्ञ आजही शोध घेत आहेत, हे आपल्याला दिसतं. जैवविविधता म्हणजेच काय तर सजीवांच्या सर्व प्रजाती, त्यांची जनुके, जीन्स, राईट, त्या भागातील परिसंस्था जी आहे याचा सुद्धा समावेश त्याच्यामध्ये केला जातो. जैवविविधता ही सुमारे 3,000 दशलक्ष वर्षाच्या उत्क्रांतीचे फलित आहे. जसं सुरुवातीला महासागरामध्ये एकपेशीय प्राणी निर्माण झाले आणि त्याच्यापासून मग हळूहळू जी उत्क्रांती घडली आणि त्यामध्ये जवळपास त्याला 3,000 दशलक्ष वर्षांची जी उत्क्रांती आहे त्याचं फलित म्हणजे आज आपल्याला ही जी सजीव सृष्टी दिसून येते ते आपल्याला दिसते. ही जीवसृष्टी जी आहे ती सशक्त आणि कार्यक्षम राहिली तरच मानवाचं अस्तित्व टिकणार आहे. आणि तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की त्यासाठी वेगवेगळे विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. तरीसुद्धा नुकताच एक इन्व्हायरमेंटल परफॉर्मन्स इंडेक्स आला आणि त्या 180 देशांच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक तळाशी, म्हणजे 180वा क्रमांक लागला. जे तुम्ही विचार करू शकता की म्हणजे असं नाही की काही प्रयत्नच भारत करत नाही आहे. त्यासाठीच मी तुम्हाला एक टेलिग्रामला एक माती वाचवा अभियान काय आहे आणि त्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे पर्यावरणासाठी काय प्रयत्न सुरू आहेत यावर एक भाष्य केलं. त्याची सुद्धा माहिती मी टेलिग्रामला दिलेली होती, तुम्ही कदाचित बघितलं असेल. प्रयत्न सुरू आहेत तरीसुद्धा एक ग्रीन हाऊस गॅसचं उत्सर्जन असेल आणि त्याला अनेक कारणं आहेत. या सगळ्या गोष्टींमुळे भारताचा जो काही इंडेक्स आहे तो एकदम तळाशी होता आणि 180वा क्रमांक. बहुतांश वेगवेगळ्या इंडेक्समध्ये जवळपास आपण खाली असतो, बहुतांशमध्ये कधी मध्यम स्तरावर पण असतो HDI सारख्या ठिकाणी. परंतु इथे जर आपण पाहिलं इन्व्हायरमेंटल परफॉर्मन्स इंडेक्समध्ये तर 180वा क्रमांक आहे.
जीवित प्राणीमात्रांची ही विविधता एक प्रबळ प्रणाली तयार करते आणि प्रत्येक संस्कृतीने आपल्या वाढ व विकासासाठी तिचा उपयोग केला आहे. निसर्गातील या विविधतेने पृथ्वीच्या जीवशास्त्रीय संपत्तीचा मानवतेच्या लाभासाठी उपयोग होण्यास मदत झाली आणि विकासाच्या प्रक्रियेचा ती एक अविभाज्य हिस्सा झाली. आता नेहमीच विकास आणि इन्व्हायरमेंट लक्षात घ्या, राईट. डेव्हलपमेंट वर्सेस इन्व्हायरमेंट अशी जी काही ओरड जी आहे ती सुरूच असते. बऱ्याचदा काय होतं की आता या परफॉर्मन्स इंडेक्समध्ये सुद्धा हेच सांगितलं की तुम्ही विकासाला जास्त प्राधान्य दिल्यामुळे तुम्ही इन्व्हायरमेंटल जे डिग्रेडेशन होत आहे त्याकडे तुम्ही दुर्लक्ष केला आणि त्याच्यामुळे काय होतं की विकास बघा, या पर्यावरणामुळेच आपल्याला फायदा होत आहे, परंतु पर्यावरणाचा जर नाश जो आहे तो दिवसेंदिवस जर वाढत असेल तर ते अतिशय धोकादायक आहे आणि त्यामुळे हाऊ डेअर यू अशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो. ज्यांनी निसर्गाने प्रदान केलेल्या या औदार्याचा काळजीपूर्वक उपयोग केला त्यांचे अस्तित्व शाश्वत झाले. जे अतिवापर किंवा गैरवापर करतील त्यांचा विनाश होईल. जसं आता आपल्याकडे आता याच इंडेक्समध्ये जर आपण पाहिलं तर डेन्मार्क सारखे देश, फिनलंड तिसऱ्या क्रमांकावर आहे, ब्रिटन सेकंडवर आहे, ठीक आहे. मग हे देश जे आहेत ते एकदम शाश्वत पद्धतीने सस्टेनेबल पद्धतीने वापर करताना आपल्याला दिसून येत आहे. मग काही असे जे स्पेशली जर किनारपट्टी ज्यांना लागून आहे असे देश तर अतिशय धोकादायक त्यांना जे आहे त्याची धोक्याची घंटा दिलेली आहे ऑलरेडी आणि त्यांचा विनाश होईल अशा पद्धतीची धोक्याची घंटा IPCCचे अहवाल नेहमी येत असतात, त्यामध्ये सुद्धा सांगितलं गेलेलं आहे. कोट्यावधी वर्षाचा संचित वारसा आपण झपाट्याने गमावत आहोत. आपल्या अस्तित्वातील मूळ असलेल्या जैवविविधतेकडे आपण दुर्लक्ष करीत आहोत. वेगवेगळ्या सजीवांच्या विविधतेत सुरू झालेल्या घसरणीमुळे संपूर्ण जीवसृष्टीवर गंभीर दुष्परिणाम होणे अटळ आहे आणि बदल हा निसर्गाचा नियम आहे. तुम्हाला अशा बातम्या तुम्ही अनेकदा ऐकलेल्या आहात की वन्यजीव आणि जो मानव आहे यांच्यामध्ये नेहमीच वाद निर्माण होतो. एखाद्या ठिकाणी तुम्ही न्यूजपेपर सुद्धा वाचता तेव्हा वाघाने हल्ला केला, अस्वलाने हल्ला केला, अशा बातम्या तुम्ही वाचता. असं का होत आहे की त्यांचं जे स्वतःचं अधिवास आहे, लक्षात घ्या मित्रांनो, हे जे जंगल आहे या मुख्य जंगलामध्ये आता कोर भाग आहे असं आपण म्हणूया, याच्या आजूबाजूला ही सगळी वस्ती निर्माण झालेली आहे, ठीक आहे. आता विचार करा, हे सगळी जी वस्ती आहे या जंगलावर डिपेंड आहे, बरोबर आहे. मग हे लोक सरपण गोळा करायला इथे जात आहेत, आपली गुरंढोरं चरायला इथे जात आहेत. तुम्ही तो विद्याबालनचा पिक्चर बघितला असेल, बरोबर आहे. हे सगळ्या गोष्टी म्हणजे या जंगलावर सगळ्यांची उपजीविका आहे आणि प्राणी मात्र सुद्धा इथेच आहेत. मग त्यांचं स्वतःचं घर, त्यांचं स्वतःचं अस्तित्व, त्यांचं हॅबिटेट इथे आहे आणि हळूहळू माणूस जो आहे इतक्या आतमध्ये जायला लागला की त्यांच्या स्वतःच घरात घुसायला लागला. मग विचार करा, तुम्ही तुमच्या घरात जर कोणीतरी घुसायला लागला तर काय होणार, बरोबर आहे की नाही. तुम्ही त्याला प्रतिकार करणार. तर अशाच पद्धतीनं ज्या वेळेस वन्यप्राणी आणि मानव यांच्यामध्ये वाद निर्माण का होतो, तर ह्या गोष्टीमुळेच वाद निर्माण होतो की तुम्ही त्यांच्या घरामध्ये जायला लागला, राईट. तो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला घडून येताना दिसून येतात. त्यामुळे बायोडायव्हर्सिटीचं कन्झर्वेशन हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि इथून पुढे आपल्याला विविध परीक्षामध्ये आपण एक अधिकारी होणार आहोत, लक्षात घ्या, आपण अधिकारी होणार आहोत. त्यामुळे आपल्याला बायोडायव्हर्सिटीचं कन्झर्वेशन करणे एक आपली जबाबदारी आहे. आपल्याकडे त्या गोष्टी येणार आहेत आणि त्याच्यामुळे त्याची एक जाणीव आपल्याला असायला पाहिजे, लक्षात घ्या, ठीक आहे. जैवविविधतेचे स्तर म्हणजे लेवल ऑफ बायोडायव्हर्सिटी जर आपण पाहायला गेला तर सुरुवातीला इकोसिस्टम डायव्हर्सिटी दिसेल, स्पीशीज डायव्हर्सिटी तुम्हाला दिसेल, जेनेटिक डायव्हर्सिटी दिसेल. हे 3 पद्धतीने त्याचे प्रकार जे आहेत आपल्याला पाडता येतील. शब्दशः अर्थ आहे, फार काही अवघड नाही. जैवविविधतेचे 3 स्तर जर आपण पाहिले तर नंबर 1 जनुकीय विविधता, राईट, ज्याला जेनेटिक डायव्हर्सिटी आपण म्हणतो. एखाद्या प्रजातीच्या सजीवामधील अनुवंशिक फरक म्हणजे जनुकीय विविधता. मग हा जो अनुवंशिक फरक आहे तो संपूर्ण जीव जणू वेगळे असते किंवा गुणसूत्राच्या रचनेत फरक असतो. काय असतं, संपूर्ण हा जो अनुवंशिक फरक आहे हा संपूर्ण जीन म्हणजे जणू आणि किंवा मग गुणसूत्र जे आहेत, क्रोमोझोम्स जे आहेत यांच्यामध्ये जे आहे ते फरक दिसून येतो. जनुकीय विविधतेमुळे जनसंख्येला एखाद्या पर्यावरणाशी जुळवून घेणे सोपे जाते. ते विविध जाती निर्माण होण्यासाठी सुद्धा जबाबदार असते. काही विविधता सहजगत्या दिसून येते, त्यामध्ये आकार, चव, रंग, वास इत्यादी. उदाहरणार्थ तांदूळ जर आपण पाहिलं, तांदूळ आणि गव्हाच्या अनेक जाती आपल्याला, जसं आता बासमतीचा एक वेगळा वास येतो, बरोबर आहे. तुम्ही कोलाम तांदूळ पाहिलेला असेल, बरोबर आहे, बासमती पाहिलेला असेल, तुकडा तांदूळ पाहिलेला असेल, बरोबर आहे की नाही. त्यानंतर आता तर फोर्टिफाईड स्वरूपात अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे जे तांदूळ आहेत ते यायला लागलेले आहेत. त्याशिवाय पिकांच्या नवीन जाती आणि पाळीव प्राण्यांच्या नवीन पैदाशींसाठी मानवाकडून एखाद्या प्रजातीतील गुणसूत्रामध्ये मुद्दाम बदल केला जातो आणि त्यामुळे पिकांच्या नवीन जाती, लक्षात घ्या, नवीन जाती ज्या आहेत त्या निर्माण केल्या जातात आणि पाळीव प्राण्यांच्या सुद्धा नव्या जाती निर्माण केल्या जातात, राईट. आणि हे कुठे ना कुठे आपल्याला चालना देत आहे, आपल्या इकॉनॉमीला चालना देणारच आहे. परंतु याचे काही दुष्परिणाम सुद्धा आहेत. आता तो भाग वेगळा असला तरी सुद्धा जैवविविधता जी आहे आपल्याला कुठे ना कुठे एक प्रकारची सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत आहे. प्रजातीमधील जैवविविधता जर आपण पाहिली, स्पीशीज डायव्हर्सिटी जर आपण पाहिली, तर विशिष्ट भागामध्ये आढळून येणाऱ्या प्रजातीमधील विपुलतेमधला फरक जो आहे
एखाद्या विशिष्ट प्रदेशामधील प्रजातीमधील विविधता म्हणजे प्रजातीय विविधता, म्हणजे त्या ज्या काही स्पीशीज आहेत त्या स्पीशीजमध्ये जो काही फरक आढळून येतो त्याला आपण प्रजातीमधील विविधता म्हणतो. नैसर्गिक उत्क्रांती होत गेल्यामुळे इतक्या प्रजाती निर्माण झाल्या. आता जसं आपण म्हटलं ना 3,00,000, 2,00,000, 20,000 वगैरे, त्या सगळ्या प्रजाती निर्माण होण्याचं कारण काय आहे, तर एक प्रकारचं इव्होल्युशन जे आहे, नॅचरल इव्होल्युशन जे आहे ते त्याला कारणीभूत घटक आहे. ठीक आहे. आणि हे एका ठिकाणी झालं का त्याला 3,00,000 दशलक्ष, लक्षात घ्या 3,000 दशलक्ष, सॉरी 3,000 दशलक्ष वर्षांचा इतिहास आहे. ठीक आहे. परिसंस्था डायव्हर्सिटी जर आपण पाहिलं, इकोसिस्टीम डायव्हर्सिटी जर आपण पाहिली त्यामधली, तर या पृथ्वीवर असणाऱ्या परिसंस्थांमधील विविधता म्हणजे परिसंस्थेची विविधता जी आहे ती दिसून येते. जंगले, जसं आपण पाहिलं जंगल ही एक परिसंस्था आहे, राईट. इकोसिस्टीम म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे, राईट. गवताळ प्रदेश आहे, तळे आहे, नदी आहे, समुद्र आहे, हे काय आहे, हे परिसंस्थेची उदाहरण आहेत, बरोबर की नाही. अशा अनेक परिसंस्था मिळून एक बायोम तयार होतो, लक्षात घ्या. ठीक आहे. आपण पाहिलेलं होतं मागच्या वेळेस आपण इकॉलॉजी शिकताना. पृथ्वीवरील वेगवेगळ्या हवामानामुळे, भौगोलिक रचनामुळे निरनिराळ्या परिसंस्था ज्या आहेत त्या तयार होतात. कारण प्रत्येक इकोसिस्टीममध्ये त्याचं फरक आहे, त्यातली डायव्हर्सिटी वेगळी आहे. त्यामध्ये प्रत्येक इकोसिस्टीममध्ये प्राणीसुद्धा वेगवेगळे आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा फरक दिसून येतो आपल्याला, बरोबर आहे की नाही. तळ्यामधील तुम्ही आपण लेक डायव्हर्सिटी बायोडायव्हर्सिटी पाहिली होती. तळ्यामधली कशा पद्धतीने त्यामध्ये डायव्हर्सिटी दिसते, प्राणी प्लवंग कसे असतात, वनस्पती प्लवंग कसे असतात वगैरे वगैरे, बरोबर की नाही. काही गोष्टी समुद्रात दिसतील, ज्या गोष्टी तुम्हाला नदीत दिसणार नाहीत, ज्या नदीत आहेत त्या समुद्रात दिसणार नाहीत. फरक आहे आपल्याला. बघा त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला माहिती आहे का, असं प्रश्न ते चार्ट देतात आणि एक महत्त्वाची माहिती देतात. आता कीटकांच्या जर आपण पाहिलं जाते तर सर्वाधिक आपल्याला जवळपास 10,00,000हून जास्त ज्या प्रजाती आहेत त्या आपल्याला दिसून येतात, म्हणजे पहिला क्रमांक कीटकांचाच लागेल. वनस्पती बघा, 3,00,000हून जास्त ज्या वनस्पती आहेत त्या आपल्याला त्याच्या प्रजाती दिसून येतात. लायकेन असेल, उभयचर आहेत. मासे जवळपास 32,000हून अधिक आहेत. 10,000हून अधिक सरपटणारे प्राणी आहेत. पक्षी 10,000हून अधिक आहेत. अशा पद्धतीची विविधता जी आहे आपल्याला प्राण्यांमध्ये दिसून येते, राईट. जैवविविधता महत्वाची का आहे, तर सर्व प्रजाती एकमेकांशी जोडलेल्या आहेत, प्रत्येकाचा एकमेकांसोबत संबंध आहे, त्या एकमेकांवर अवलंबून आहेत. हा महत्वाचा मुद्दा आहे. अवलंबून या पद्धतीने जसं आपण सांगितलं की जसं मी तुम्हाला सांगितलं की आता ससा आहे, बरोबर आहे. ससा आहे, त्यानंतर मग हा एखादा कासव आहे, हा साप आहे, बरोबर आहे का नाही. त्यानंतर इथे घुबड आहे, बरोबर आहे. त्यानंतर मग इकडे गिधाड आहे वगैरे. त्यानंतर मग इकडे मग काही त्याच्यावर डिकम्पोजर पण असतील. ठीक आहे. सो अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ही विविधता आहे, आणि एकाची तरी कुठेतरी कमतरता झाली तर त्याच्यामध्ये बिघाड निर्माण होऊ शकतो. हे आपण फूड चेनमध्ये पण पाहिलेलं आहे, राईट. परंतु इथे सुद्धा महत्वाचं आहे की सर्व प्रजाती ज्या आहेत त्या एकमेकाशी जोडल्या गेलेल्या आहेत कुठल्या ना कुठल्या पद्धतीने, आणि त्या एकमेकावर अवलंबून आहेत. जर जैवविविधता कमी असेल तर हे बंध कमकुवत होतात, लक्षात घ्या, आणि काही वेळेस तुटतात. हे त्या ठिकाणच्या इतर सर्व प्रजातींना अपायकारक ठरते. जैवविविधता ही अनेक प्रकारे माणसासाठी महत्त्वाची आहे. जर ती कमी झाली तर माणसासाठी उपयोगी असलेल्या या प्रणाली तुटतात, आणि पर्यावरणातील अपायकारक प्रकार जे ते माणसासाठी वनस्पती आणि प्राणी वेगवेगळ्या मार्गाने महत्त्वाचे आहेत. निसर्गातील हा असमतोल पर्यावरणातील साकड्या तोडत असतो, राईट. जसं आपण फूड चेन पाहिलं तर तुम्हाला ते कळालेलंच असेल, राईट. एकमेकांवर सगळे डिपेंड आहेत, बरोबर आहे. म्हणजे उंदीर जर नष्ट झाले तर सापामध्ये आणि मांजरीमध्ये भांडण निर्माण होऊ शकते, बरोबर आहे की नाही. तर त्याच्यामुळे ही जैवविविधता जी आहे ती टिकायला पाहिजे. ठीक आहे. जैवविविधतेतील मूल्य जर आपण पाहिलं त्यातले, राईट, तर प्रत्यक्ष मूल्य आणि अप्रत्यक्ष मूल्य आपल्याला दिसतात. उपभोगी मूल्य, उत्पादक मूल्य हे प्रत्यक्ष मूल्यांमध्ये येतात, आणि अप्रत्यक्ष मूल्यांमध्ये पर्यावरणीय मूल्य आहे, सामाजिक मूल्य आहे, नैतिक मूल्य आहे, सौंदर्य मूल्य आहे, आणि वैकल्पिक मूल्य जे आहेत ते आपल्याला अप्रत्यक्ष मूल्यामध्ये त्याच्यामध्ये डिवाइड करता येईल. आता हे एक एक करून पाहत असताना जैवविविधतेची प्रत्यक्ष मूल्य कोणती आहे. आता प्रत्यक्ष मूल्यामध्ये जसं आता आपण कन्झ्युम करतो काही गोष्टी, जसं अन्न आहे, चारा आहे, इमारती आहे, लाकूड आहे, या सगळ्या गोष्टींवर आपण डिपेंड आहोत, राईट. म्हणजे जंगलावर डिपेंड आहोत ह्या सगळ्या गोष्टींसाठी, बरोबर आहे की नाही. इत्यादीसाठी प्रत्यक्ष वापरल्या जाणाऱ्या नैसर्गिक उत्पादनांशी उपभोगी मूल्य संबंधित आहेत. आपण वनस्पती आणि प्राण्यांच्या हजारो प्रजातींचा वापर आपल्या रोजच्या आयुष्यात करत आहोत. आदिवासी लोक सामान्यतः त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी वनांवर अवलंबून असतात, बरोबर आहे की नाही. तुम्ही मोहफूल विचारात घ्या, राईट. आता मोहफुलासाठी पुन्हा एकदा काहीतरी गडचिरोली, चंद्रपूर या भागामध्ये पण एक मध्यंतरी काहीतरी निर्णय झालेला होता की आता ते विकता येणार आहे, त्याच्यावर कुठलं फारसं असं रिस्ट्रिक्शन्स राहणार नाही. कारण बघा बहुतांश लोकांची त्याच्यावर उपजीविका आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. मोहफूल असेल, वेगवेगळे डिंक तुम्हाला माहिती आहे, डिंक तुम्ही खाल्लेला असेल, राईट. बघा झाडाच्या बुंद्यातून डिंक पाजरणे, ठीक आहे, हे डिंक आहे. मधमाशांचे पोळे, एपिकल्चरवर मी एक लेक्चर बनवलं आहे बघा यूट्यूबला, ठीक आहे. तुम्ही ते नक्की बघा, यूट्यूबला एक लेक्चर मी टाकलेलं आहे एपिकल्चरवर. आणि एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे बघा मित्रांनो, तो एक्सपेक्टेड विचारला जाऊ शकतो, कारण महाराष्ट्रामध्ये त्याच्यावर चांगलं काम होताना दिसून येत आहे. ठीक आहे. मी बहुतांश त्यातलं एक विज्ञान पण मी तुम्हाला जस्ट सांगितलेलं आहे. ठीक आहे.
व्यापारी उत्पादने आहेत, मध आहे, ठीक आहे. हे अनेक सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला या जैवविविधतेच्या माध्यमातून मिळत आहेत. व्यापारदृष्ट्या काढलेल्या विकल्या जाणाऱ्या डिंक, मध ह्या सगळ्या गोष्टीसाठी उत्पादनासाठी जैवविविधता आपण अवलंबून राहतो. त्यानंतर आहे मित्रांनो जैवविविधतेचे आर्थिक मूल्य. बघा, अन्न व ऊर्जा मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी लोक जैवविविधतेवर अवलंबून असतात. त्याशिवाय औषध, शेती, लाकूड इत्यादी उद्योग कच्च्या मालासाठी जैवविविधतेवर अवलंबून असतात. जैवविविधतेचे आर्थिक उपयोग जे आहेत ते आपण खालील पद्धतीने पाहू शकतो. एक, अन्नमूल्य. आता याच्यामध्ये बघा, अन्न ह्यासाठी जर आपण म्हणजे त्यांच्यावरच अवलंबून आहोत जैवविविधतेवर, राईट. 3000 प्रजाती ज्या आहेत जर आपण पाहिल्या तर खाण्यायोग्य वनस्पती ज्या आहेत त्याच्यात जवळपास 3000 प्रजाती ज्या आहेत त्या आजही वापरल्या जातात. सुमारे 150 प्रजातींची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात येते आणि त्यापैकी 10 ते 20 प्रजाती ज्या आहेत त्या जगाच्या 80 ते 90% उष्मांकासाठी आपण वापरतो. आता हे सगळे एकदा इरेज करून घेतो. वरील महत्त्वाच्या खाण्यायोग्य वनस्पतींशिवाय शेकडो अन्य लागवड न केलेल्या वनस्पतींचा सुद्धा अन्न म्हणून उपयोग केला जातो. औषध आणि सौंदर्य प्रसाधनं यासाठी सुद्धा आपण याच्यावर डिपेंड आहोत. आता यातला काही बेसिक भाग आहे आपण इग्नोर करू शकत नाही आणि पुढे जाऊ शकत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. जैवविविधतेमुळे मानव, प्राणी आणि वनस्पती आरोग्याचे रक्षण होते. जैव कीटकनाशके, जैविक खते. पश्चिम घाटामध्ये सुमारे जवळपास 2000 औषधी वनस्पतींचा वापर करण्यात येतो. देशभरामध्ये सुमारे 8000 वनस्पती व काही प्राण्यांचे स्थानिक लोक औषधासाठी उपयोग करतात. आधुनिक वैद्यकशास्त्रामधील औषधांचे मूळ जे आहे ते वनस्पतींमध्ये आहे. विकसित जगात वापरले जाणारे विविध मुख्य प्रवाहातील ॲस्पिरिन, हे बघा हा शब्द महत्त्वाचा आहे. अस्पिरिन आहे, अस्पिरिन हा शब्द आहे, ठीक आहे. अस्पिरिन हे सहित 25% औषधे जे आहेत ते वनस्पतींपासून तयार केली जातात. प्राथमिक प्रक्रिया केल्यावर आयुर्वेदिक औषधे आणि औषधी वनस्पती भारतातून शतकानुशतके जे आहेत ते निर्यात केली जात आहे. अलीकडील काही वर्षांमध्ये या व्यापाराचे प्रमाण जे आहे ते भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे. वैद्यकीय पर्यटन हा अलीकडे एक महत्त्वाचा उद्योग निर्माण म्हणून उदयास येत आहे आणि त्यामध्ये स्वदेशी उपचार पद्धतींचा महत्त्व प्राप्त होत आहे. मागेच एका गुजरातमध्ये एक संमेलन भरलं होतं आणि एक आफ्रिकेची महिला होती. त्या आफ्रिकेच्या महिलावर विविध काहीतरी आजार होता आणि त्यावर विविध उपाययोजना करून ती महिला थकलेली होती आणि शेवटी आणि ती मोठ्या महत्त्वाच्या राजकारणातील कुणाची तरी म्हणजे व्यक्ती होती, त्याची म्हणजे त्यांचा संबंध हा एकदम मोठ्या घराण्यातला होता, ठीक आहे. त्या व्यक्तीला आपल्या भारतातल्या आयुर्वेदिक औषधाचा फायदा झाला आणि त्याच्यामुळे मग त्यांनी पंतप्रधानांनी त्यांचं हे पण केलं, अभिनंदन केलं, त्यांची विचारपूस केली वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत, ठीक आहे. आयुर्वेदीय व अन्य पौरात्य वैद्यकीय शाखांची उपचार पद्धती जी आहे ती लोकांना दिली जाते. आजही अनेक गोष्टीत करून थकलं माणूस की शेवटी आयुर्वेदाकडे जातो, बरोबर आहे. कापूस, ताग, जवस, घायपात, वेत, अंबाडी, नारळाचा काथ्या, बांबू आणि अन्य गवत हे नैसर्गिक धाग्यांचे स्रोत आहेत, हे आपण माहिती आहे. हे स्थानिक अर्थव्यवस्थेत कारखान्यात सुतळी, दोरखंड, दोर, कपडा अशा वेगवेगळ्या स्वरूपात हे नैसर्गिक धागे वापरतात. तसेच ती पोती व गोण्या यांच्यात वेस्टर्न पॅकेजिंग वस्तू म्हणून सुद्धा आपण वापरतात. आपण ज्यूट हे सुद्धा मी एक लेक्चर बनवलं आहे बघा, एक शॉर्ट लेक्चर आहे. यूट्यूबवरचे लेक्चर्स तुम्ही माझे नक्की बघा, त्याचा फायदा तुम्हाला होतो. ज्यूट विषयी मी चर्चा केलेली आहे. ज्यूट सुद्धा आपल्याला याच्यामधूनच मिळतोय, बायोडायव्हर्सिटीमधूनच आपण ते घेत आहोत, वनस्पतीमधूनच ते आपण मिळवत आहोत, बरोबर की नाही. एक चांगली मोठी इंडस्ट्री आपल्याकडे आहे ज्यूटसाठीची, ठीक आहे. जैव इंधन, बायोडिझेलच्या संदर्भात बघा, बायोफ्युएल म्हणूया त्याला डिझेल म्हणण्यापेक्षा, ठीक आहे. भारतातील बहुतांशी ग्रामीण लोकसंख्या इंधनासाठी जळाऊ लाकडावर अवलंबून आहे. बायोगॅस, बायोडिझेल, इथेनॉल यांना सुद्धा आर्थिक महत्त्व प्राप्त होत आहे. ही सर्व इंधने जैव स्रोतांपासून आता पेट्रोलसोबत ब्लेंडिंग केलं जात आहे. तुम्हाला माहिती आहे ना, पेट्रोलमध्ये बायो जे हे आहे इथेनॉल जे आहे, एक जैव इंधन जे आहे, राईट, बायोफ्युएल जे आहे इथेनॉल, हे मिसळलं जात आहे, लक्षात घ्या, ठीक आहे. ही सर्व इंधने जैव स्रोतांपासून म्हणजे वनस्पतीपासून तयार होतात आणि तुम्हाला माहिती आहे की ते ऊसापासून तयार होतं, बरोबर आहे. आणि त्यामुळे कुठं साखरेचं उत्पादन कमी करा हवं तर, कारण साखर आपल्याकडे बऱ्यापैकी त्याची निर्यात करावं लागतं. आपल्याकडे साखर भरपूर आहे, परंतु आपल्याला पेट्रोल आयात करावं लागतो आणि पेट्रोल तुम्हाला आयात करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करावा लागतात आणि साखर निर्यात करावं लागत आहे आपल्याला, बरोबर आहे का, एवढं उत्पादन होतं. मग त्यापेक्षा साखर कमी करा आणि इंधन निर्माण करा, म्हणजे जेणेकरून आपल्याकडे पेट्रोल आयात करण्याचा जो खर्च आहे तो वाचेल, ठीक आहे. जठरोबा आणि करंज, आता याच्यामध्ये मी हे सगळं सांगतो आहे तुम्हाला, हे सगळ्या गोष्टीकडे थोडं लक्षपूर्वक तुम्ही हे ठेवा. जठरोबा आणि करंज या दोन वनस्पती ज्या आहेत त्या प्रजातींचा उपयोग जो आहे तो जैव इंधन तयार करण्यासाठी वापरला जातो. भारतामध्ये जठरोपा व करंज वनस्पतींच्या अधिकाधिक जैव इंधन देणाऱ्या जातींचा शोध जो आहे तो वैज्ञानिक घेत आहेत, वैज्ञानिक, ठीक आहे. अलीकडे शेवाळा तुम्हाला माहिती आहे, शेवाळाचा वापर सुद्धा संभाव्य इंधन म्हणून जो आहे तो करण्यावर वैज्ञानिक संशोधन करीत आहे. त्याच्यामुळे
ही फक्त आपल्याला अन्नासाठीच उपयोगाची नाही आहे बायोडायव्हर्सिटी. आपण काय पाहत आहोत मित्रांनो, आपण जैवविविधतेचे मूल्य पाहत आहोत. लक्षात घ्या, आपण सुरुवातीला पाहिलं अन्नाचं मूल्य, फूड. लक्षात घ्या, आपण फूडसाठी बायोडायव्हर्सिटीवर अवलंबून आहात. वेगवेगळ्या पिकांच्या जाती आपल्याला हे आहेत, आपण निर्माण करत होतो. फूड सिक्युरिटी निर्माण व्हायला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून आपण वेगवेगळे प्रयोग चालू आहे, शास्त्रज्ञ प्रयोग करत आहेत. बरोबर आहे. औषधं आणि सौंदर्य प्रसाधनासाठी आपण बायोडायव्हर्सिटीवर डिपेंड आहोत. बरोबर आहे की नाही. अस्पिरिन सहित 25% औषधी जे आहेत ते वनस्पतीपासून तयार होते. म्हणून आपल्याला बायोडायव्हर्सिटी टिकवायची असेल तर त्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं फार आवश्यक ठरणार आहे. त्यानंतर आहे बघा की बांधकाम साहित्य. बांबू, गवत, टणक झाडे, इमारती, लाकूड, नारळाच्या झावळ्या स्थानिक परिसरातूनच मिळतात. इत्यादी घरासाठीचे बांधकाम साहित्य स्थानिक परिसरातून येते. अनेक देशांमध्ये बांबूची आणि इमारतीसाठी लागणाऱ्या लाकडाची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात येते. जगातील बहुतांश इमारतीसाठी लागणारी लाकडे अजूनही वनातूनच येतात. पर्यटन. आता याच्यामध्ये बघा की आजकाल नैसर्गिक पर्यटन जगभरात वाढत आहे. जगभरामध्ये पर्यटनामुळे लाखो लोकांना रोजगार मिळत आहे. उदाहरणार्थ मुंबईच्या सीमेवरील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला दरवर्षी सुमारे 15 लाख पर्यटक भेट देतात. म्हणजे विचार करू शकता तुम्ही, या 15 लाख पर्यटकांचं मॅनेजमेंट करण्यासाठी किती लोक असतील. बरोबर आहे. नैसर्गिक पर्यटनामुळे आर्थिक उत्पादनामध्ये वाढ होत आहे. ताडोबा अंधारी वगैरे प्रकल्पास दरवर्षी जवळपास 30 लाखापेक्षा जास्त पर्यटक भेट देतात. त्यामुळे सरकारसाठी लाखो रुपयांचा महसूल निर्माण होत आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीची उपभोग मूल्य असतील किंवा उत्पादक मूल्य जे आहेत ते आपल्याला जैवविविधतेच्या माध्यमातून मिळत आहेत. जैवविविधतेची अप्रत्यक्ष मूल्य आपल्याला काही मिळतात. लक्षात घ्या, हे तर आपण प्रत्यक्ष मूल्य आपण पाहिलं, पण एक निसर्गाच्या चक्राचा एक भाग आहे जैवविविधता. म्हणजे जैवविविधता परिसंस्थेच्या आवश्यक अशा लाभांची तरतूद करते. पृथ्वीवरील मानवी अस्तित्वाला पाठबळ मिळेल अशी परिस्थिती निर्माण करण्याचं काम सुद्धा जैवविविधता करते. जैवविविधतेच्या पद्धती, त्यामध्ये जलचक्र, भूरासायनिक चक्र असतील, हवामानाची स्थिती यांचा समावेश याच्यामध्ये होतो. उदाहरणार्थ कार्बन, हायड्रोजन, नत्रवायू व प्राणवायू इत्यादींनी बनवलेल्या गुंतागुंतीच्या मृत सेंद्रिय पदार्थांचे जीवाणू सोप्या सेंद्रिय संयुगामध्ये रूपांतर करतात आणि वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेतात. वनस्पती हवा शुद्ध होण्यास मदत करतात. जीवमंडल वातावरणातील वायूंचा समतोल राखून हवामान स्थिर ठेवण्यास मदत करते. वने आणि गवताळ प्रदेश, ओढे, नद्यांचा प्रवाह कायम ठेवण्यास मदत करतात. भूजलाचे पुनर्भरण होण्यास आणि मातीची धूप घटविण्यास सुद्धा त्यांचे सहाय्य होते. एखादा प्रदेश जेव्हा झाडांनी वनांनी आच्छादलेला असतो तेव्हा पावसाचे पाणी जमिनीत झिरपते आणि त्यामुळे मातीला घट्ट धरून, मुळे जे आहेत, जे मातीला घट्ट धरून ठेवून मातीची धूप जी आहे ती होत नाही किंवा ती कमी प्रमाणात होते. पर्यावरणाचा समतोल बिघडल्यास किंवा घटल्यास त्याचा आपल्या सभोवतालच्या नैसर्गिक पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो. मातीची उत्पादकता कमी होणे, धूप होणे, पाणी धरून ठेवण्याची पुनर्भरण क्षमता घटणे ही बदलांची काही उदाहरणे जी आहेत आपल्याला पाहायला मिळतात. पर्यावरणाची प्रदूषणे शोषून घेण्याची किंवा त्यांना पसरवून ठेवण्याची जी क्षमता आहे, ही क्षमता जी आहे ती घटल्यामुळे पर्यावरणात विषारी पदार्थांचे प्रमाण जे आहे ते वाढते. त्यामुळे एक प्रकारचा समतोल जो साधण्याचं काम जे आहे इन्व्हायरमेंटमध्ये एक जैवविविधता जी आहे ती करत असते आणि हे अप्रत्यक्ष मूल्य आपण पाहिलं. जैवविविधतेचे पर्यावरणीय मूल्य काय आहेत? तर परिसंस्थेमध्ये किंवा अधिवासामध्ये विशिष्ट भूमिका निभावण्यासाठी अनेक प्रजातीची उत्क्रांती होते. अनेक प्रजाती स्वतःच्या अस्तित्वासाठी तसेच अन्नसाखळी व अन्नजाळे यांच्या माध्यमातून एकमेकांवर अवलंबून असतात. त्याशिवाय परागीकरण, बीज प्रसार इत्यादी भूमिका सुद्धा त्यांच्या निभवायच्या असतात. त्यांना सजीव प्राणी त्यांचे एकमेकातले संबंध जसे सहजीवन, भक्ष्य पकडणे, अन्नसाखळी व अन्नजाळे हे सर्व जैवविविधतेचे पैलू आहेत. जसं मी याआधी सुद्धा सांगितलंय. जैवविविधतेची देखभाल ती आहे त्या स्थितीत राहणे व पुढे पुढे उत्क्रांती होत जाणे, या सर्व गोष्टींसाठी वरील पैलू जे आहेत ते महत्त्वाचे ठरतात. जर याच्यामध्ये बिघाड झाला तर बऱ्याच गोष्टीचे प्रॉब्लेम्स जे आहेत ते क्रिएट होऊ शकतात. जैवविविधतेचं सामाजिक मूल्य काय आहे? तर पारंपरिक समाजांनी जगातील विविध भागातील जैवविविधता मोठ्या प्रमाणावर जपून ठेवली आहे. तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला देवराई, आता आपण याला पुढे येणारच आहे वाचायला, ठीक आहे. देवराई जे आहे, देवराई महाराष्ट्रामध्ये हे संरक्षित वन आहेत. त्या ठिकाणचे लोक त्यांच्या स्वतःच्या लाभासाठी वनांचे नेहमीच संरक्षण करतात. पुरातन काळी भारतात वनस्पती आणि प्राण्यांना अतिशय महत्त्व आणि मानाचे स्थान होते. पिंपळ, वड, तुळस अशा झाडांना आजही पवित्र मानले जाते आणि त्यांची पूजा केली जाते. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, पूर्वी वडाला पूजा करायचे ज्या स्त्रिया असतात, आता त्यांचे का पूजा करतात त्याचे कारण वेगवेगळे असू शकतात, लक्षात घ्या. परंतु पूर्वीपासून ही जी प्रथा आहे ती आलेली आहे. ठीक आहे. झाडाला असं सूत जे आहे ते गुंडाळलं जातो. ठीक आहे. पूजन त्याचं केलं जातं. तुळससाठी तुम्हाला माहिती आहे, आता तर आपल्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे जे अध्यक्ष आहेत, राईट, तर त्यांचं नाव माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुलसीबाई, बरोबर की नाही.
तर अशा पद्धतीने म्हणजे तुळशीचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं होतं त्या दिवशी तुलसीभाई, ठीक आहे, अशा पद्धतीचं नाव त्यांना दिलं होतं. ठीक आहे. तर एखाद्या परिसंस्थेत प्रक्रिया व जैवविविधता या दोन्हीमधील संबंधावर मानवी गोष्टी आणि कृती अवलंबून आहेत. जैवविविधतेची हानी झाल्यास परिसंस्थेच्या कार्यातील ऊर्जेचे प्रवाह आणि जैव भूरासायनिक चक्र यावर घातक परिणाम संभवतात. मित्रांनो, पूर्वी झाडाची पूजा केली जात होती, राईट. आता काय केलं जात आहे, झाडाची फांदी तोडून आणली जाते घरी आणि घरी पूजा केली जाते. म्हणजे काय करताय तुम्ही, झाडाची पूजा जी आहे ही एक उत्सव म्हणून साजरा करताय, परंतु झाड ते जिवंत राहिला पाहिजे ना, बरोबर की नाही. मग झाडाच्या फांद्या तोडायच्या नाहीत आणि घरी आणून पूजा करण्यापेक्षा तुम्ही त्या झाडाजवळ जाऊन पूजा करा, बरोबर आहे की नाही. बेस्ट वे आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी सोसायटीत आपल्याला पाहायला मिळतात. नैतिक मूल्य. जैवविविधतेची हानी रोखण्याची नैतिक जबाबदारी आता सर्वात मोठी आहे, कारण जैवविविधतेची हानी ही कायमस्वरूपाची असते आणि नष्ट झालेली जैवविविधता पुन्हा निर्माण करता येत नाही. नैतिकता आपल्याला सर्व प्रकारच्या जीवांचे रक्षण करण्यास आणि त्यांना अनावश्यक असा कोणताही त्रास न देण्यास जे आहे ते शिकवत असते. त्यामुळे एक इथिकल, जसं मी तुम्हाला सांगितलं ना आता, की तुम्हाला पूजा करायची, तुम्ही झाडाजवळ जाऊन पूजा करा, ना की झाडाची फांदी तोडून घरी आणताय आणि घरी पूजा करताय. ठीक आहे. काही लोक प्राण्यांची शिकार करण्यात आनंद मानतात आणि काही वेळेस त्यांच्या काही कृतीमुळे पर्यावरणाला हानी पोहोचवतात आणि प्रदूषित करतात. बायोडायव्हर्सिटीचं सौंदर्य मूल्य काय आहे, तर मधुर गाणारे पक्षी, वेगवेगळे आवाज आणि दाट जंगलाशिवाय हे जग माणसांसाठी राहायला अयोग्य होईल. वन्यजीवांच्या असण्याने लोकांना आनंद वाटतो. जैवविविधतेच्या सौंदर्य मूल्याचे अनेक लोकगीते, लोककला आणि कहाण्यांमध्ये सुंदर वर्णन करण्यात आले आहे. त्यामध्ये या सौंदर्य मूल्यांचा लोकांच्या मनावर असलेला जो परिणाम आहे तो दिसून येतो. वैकल्पिक मूल्य काय, तर मानवाला भविष्यात आर्थिक लाभ मिळवून देण्याच्या या प्रजातींकडे असलेल्या संभाव्यतेला वैकल्पिक मूल्य म्हणतात. कर्करोग आणि एड्स सारख्या भयानक रोगांशी लढा देऊन ते रोग बरे करण्यासाठी नव्या प्रजाती शोधण्याचं काम आज जैवतंत्रज्ञ करीत आहेत आणि हे वैकल्पिक मूल्यांचे उदाहरण आहे. आज मी ज्या दिवशी हे लेक्चर देतोय त्या दिवशीच एक एक्सपो भरलाय, लक्षात घ्या, राईट. हा एक्सपो जो आहे, मला वाटतं दिल्लीत काहीतरी आयोजित करण्यात आला. त्या दिवशी आजच नरेंद्र मोदी यांनी भाषण सुद्धा त्याच्यामध्ये दिलेलं आहे आणि हा एक्सपो जो आहे तो महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. हे बायोटेक्नॉलॉजीवर आधारित हा एक्सपो आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी, मग आज याचं जे काही आहे औषधी वनस्पती औषधी असेल, मेडिसिन तयार करण्यामध्ये असेल, राईट, किंवा तुम्ही याच्यामध्ये खाद्यान्न म्हणा, फूड सिक्युरिटीसाठी म्हणा, राईट, याचा जैवतंत्रज्ञानाचा वापर होतो आहे आणि त्याच्यामुळे हे जे जैवतंत्रज्ञ आहेत आणि यांची जी समिती आहे ती एकत्रित आली आणि त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी भाषण दिलेलं होतं. ठीक आहे. तर जैवतंत्रज्ञानाचे जे आहेत फायदे जे आहेत अनेक माणसाला होत आहेत आणि एकंदरीत आज आपण इथे हे पाहिलं की बायोडायव्हर्सिटीचं जे महत्त्व आहे ते खूप जास्त आहे मानवासाठी आणि त्यामुळे मानवाने सुद्धा त्याची जी जपणूक करणे ते आवश्यक ठरतं. आता इथून पुढचा जो भाग आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, खूप फॅक्च्युअल आहे, काही कन्सेप्च्युअल काही जी महत्त्वाची आकडेवारी आहे ती सुद्धा आपल्याला याच्यामध्ये पाहायची आहे, तो आपण पुढे बघूया.